उखाणे म्हटले की सगळेच कार्यक्रमात उखाणे लागतात. पण उखाणे म्हणजे काय असतं किंवा उखाणे का घेतली जातात, उखाण्यामध्ये काय असतं आणि ही संस्कृती कुठून आणि कशी आली? आपल्या मराठी संस्कृतीत लग्न समारंभात, डोहाळे जेवणात, हळदी कुंकू यासारख्या प्रसंगात नवरदेव नवरीकडून किंवा लग्न झालेल्या विवाहित महिलेला नाव घेण्यास सांगितले जाते. नाव घेताना ते काव्यमय पद्धतीने घेण्याची परंपरा आहे. यालाच आपण उखाणे म्हणतो. हे काव्य अतिशय लघु स्वरूपात असते. ते 2 ते 4 ओळींचे यमक जुळवणारे पण असते. हे काव्य विनोदी, रोमहर्षक किंवा पारंपरिक असते. हल्ली नववधू किंवा मुलाला मुलगीला एकमेकांची थेट नावे घेत असली तरी पूर्वीच्या काळी असे नव्हते. हल्ली नवविवाहिता मुलगा किंवा मुलगी एकमेकांची नावं घेत असली थेट तरी पूर्वी काळी असे नव्हते. पूर्वी अप्रत्यक्षपणे जोडीदाराचे नाव घेताना ते उखाण्यातून घेतले जायचे. उखाणे ही मराठी लोकांची परंपरा आहे. त्यामुळे आता ही परंपरा अखंडपणे चालू आहे. ही अतिशय गोड परंपरा म्हणजेच काय तर अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी घटना, वस्तू सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. उखाणा हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्य प्रकार आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरातील ज्येष्ठ व्यक्तींसमोर किंवा 4 चौघात पतीने किंवा पत्नीने नाव घेणे उचित समजले जात नसे. विवाह सोहळ्यात किंवा काही खास प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींकडून स्त्रियांना नाव घेण्यास सांगितले जायचे. त्यावेळी ती स्त्री काव्यमय पंक्तीत पतीचे नाव गुंफून घेत असे. नवरदेवही याच पद्धतीने पत्नीचे नाव घेत असत. उखाणे आपली मराठमोळ खूण आहे. उखाणे यमस्नेही नादमय असतात. उखाण्याला मराठीत कोडे, कूटप्रश्न असे प्रतिशब्द आहेत. काही उखाण्यांमध्ये सुरुवातीला प्रश्न असतो, काहींना शेवटी उत्तर असते. उखाण्यालाच हिंदी पहेली म्हणतात. काही उखाण्यांमध्ये पतीच्या नावासमोर सासर आणि माहेर यांचे कुशील आणि पतीचा मान वाढवणारे बोलणे असते. पतीचे प्रत्यक्ष नाव घेतल्याने त्याचे आयुष्य कमी होते अशी समजूत असल्याने पतीचे नाव उखाण्यातून घेतले जाते. उखाणे खेळकर स्वरूपाचे असतात. महाराष्ट्रात आगरी, वागरी जमातीत उखाण्यांना कलगुंडे म्हणतात. मोठी माणसे अनेकदा लहान मुलांना कोड्यातून प्रश्न विचारतात. वस्तूंचे किंवा एखाद्या गोष्टीचे बाह्य वर्णन प्रतिकात्मक किंवा खूणदर्शक पद्धतीने करून ती वस्तू मुलांना ओवाळायला लावणे म्हणजे त्या विचारशक्तीला चालना देणे या हेतूने हे उखाणे मुलांना विचारले जातात. नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून कौटुंबिक कार्यांमध्ये उखाणे घेतले जातात. उखाणे आपल्या समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नववधू आणि वराला लग्नात उखाणे घ्यावेच लागतात. हल्ली पारंपरिक उखाण्यांसोबतच नवीन उखाणेही घेतले जातात. महाराष्ट्रीयन संस्कृतीत लग्न समारंभात अनेक प्रथा पाळल्या जातात. त्यात उखाणे घेण्याचा खूप महत्त्व असते. म्हणून वधूवरातील प्रेम वाढविणारा हा एक प्रकार आहे उखाणा. लग्न सराईचे दिवस सुरू झाले की नातेवाईकांकडून मुलीला उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. उखाणा म्हणजे शब्दांचा सुंदर खेळ. उखाणा म्हणजे भावनांना शब्दात गुंफणे. उखाणा म्हणजे ही अनोखी परंपरा असून ती प्रेम, संस्कृती आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. उखाणा आपल्या संस्कृतीत नम्रता आणि शालीनतेची खूण आहे. आजही ही परंपरा जपली जाते आहे त्यातच खरा आनंद आहे. उखाणे आयुष्यात थोड्या वेळाकरिता का होईना आनंदाची आणि हास्यांची लहर निर्माण करतात.
आपल्या मराठी संस्कृतीला लाभलेली हे एक अनमोल देणगी आहे. उखाणे प्रेम साहित्याचा हा एक भाग आहे. यातून विनोद, प्रेम, कल्पकता व्यक्त होते. तरीसुद्धा कधीतरी उखाणे घेतले असतीलच. उखाण्यांची ही परंपरा पुढच्या पिढीतही रुजवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना. मग ऐका. रामराज्यात मारला गेला रावण. कृष्णाने सांडले दही आणि सौ प्रमिलाच्या हृदयावर रवींद्र पंतांची सई. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.